बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी शिवारातील 138 एकर जमीन जी आहे ते शेतकऱ्यांचे बळकावण्याचं आणि हडपण्याचं काम राजकीय गावगुंडांकडून केलं जात आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे ही ती संपूर्ण जमीन आहे। हे संपूर्ण डोंगर परिसर आहे आणि याच परिसरामधली काही जमीन हडपवण्याचं काम इथले गावकरी गावगुंड आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये सध्याचं वातावरण पाहायला गेलं ते वातावरण बघता या शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचं काम आणि त्याचबरोबर ही जमीन जी आहे ते मोठमोठ्या कंपन्यांच्या घशात घालण्याचं काम काही गावगुंडांकडून केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे। आणि संपूर्ण परिसर जे आहे शेतकऱ्याचा आहे, वडील उपार्जित जमीन आहे। बीड न्यायालय असेल, शिरूर न्यायालय असेल किंवा मग हायकोर्ट न्यायालय असेल, संपूर्ण न्यायालयाकडनं या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे किंवा यांच्या बाजूने तसा निकाल लागलेला आहे। मात्र दहशतीचं वातावरण करून आणि राजकीय पॉवर वापरून आणि राजकीय लोकांचे राजकीय नेत्यांचे नाव वापरून आम्हाला दमदाटी केली जाते असा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केला, शेतकऱ्यांनी केला। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। नक्की प्रकरण काय घडलेलं आहे सविस्तर सांगा, नेमकी काय झालं सुरुवातीपासून बोला। हा, मी बाबासाहेब बबन नागरे आहे आणि ही जमीन जी आहे ती आमच्या वडिलापासून म्हणजे एक 5 ते 6 पिढीपासून ही जमीन आमची आहे। आणि ही जमीन आमची असताना आज ह्या जमिनीवर मोहन जायभाये, गणेश जायभाये 1 तारखेला त्यांनी आंदोलन केलं। हे खोटं आंदोलन करून ते लोकांची फसवगिरी करतात। जसे की कोर्टात गेले, कोर्टातून त्यांनी पोलिसाला बोलवले, तहसीलदाराला निवेदन केलं आणि निवेदन करून त्यांनी टाकीवर जाऊन ड्रामा केला, पाण्याचे कॅन आणले, अंगावर ओतून ह्याचा प्रयत्न केला आणि हे सारं खोटं नाटक करून ह्या जमीन बळकण्याचा त्यांनी प्रयत्न केला। याच्या मागं असा हात आहे की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो। ते म्हणले ठीक आहे, तुमची जमीन असताना तुम्ही का नाही जाऊ शकत तुमच्या जमिनीत? आम्ही म्हणलं साहेब, आम्ही गेल्याच्या नंतर काय आहे ना ते आम्हाला मारतात आणि भले 5-50 लोक जमून येतात, गुंडगिरी करतात आणि गुंडगिरी करून हे आम्हाला धमकवतात आणि मारतात। मारा भेणं काय आहे, भूत पळत, त्यामुळे त्याने आम्हाला मारले की आमचे माणसं 5-7 असते आणि हे सगळे पळतात। पळाले माघारायला ते मारतात, मारायला की सगळे पळतात। मला म्हणायचंय ही जमीन 138 एकर आहे, तुम्ही 7 बारे दाखवत आहे। हे सगळे हे बघा, हे संपूर्ण वडील उपार्जित जमिनीचे 7 बारे आहेत आणि गावगुंडांकडनं धमकी दिली जाते, जमिनीमध्ये येऊ दिलं जात नाही। भयंकर प्रकार जे बीड जिल्ह्यामध्ये होतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं काय झालं, गावामध्ये कशा पद्धतीने गुंड शिरल्यानंतर काय घडलंय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। असाच प्रकार बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडीमध्ये घडतोय आणि संपूर्ण हे जे मंडळी आहेत गावगुंडांना घाबरतात। काही लोक, मी त्या ठिकाणी आलो ज्यावेळेस समोर यायला सुद्धा कॅमेरा समोर यायला तयार नाहीत। मग आम्ही न्याय मागायचा कुठून? इथल्या जर प्रशासनाला न्याय मागितला तर प्रशासन देखील म्हणजे त्यांना पाठीशी घालतंय का असा देखील आरोप आहे गावकऱ्यांकडनं आणि शेतकऱ्यांकडनं होते। मला एवढं तुम्हाला विचारायचंय, हे कोण करतंय आणि नेमकी यांना आशीर्वाद कोणाचा आहे, राजकीय पावर कोणाची यांना नेमकी? यांची राजकीय पावर हे काय करतात, जसं मंत्र्याकडे जातात, कलेक्टरला जातात, खोटे लेटर लिहितात, खोट्या सह्या घेतात, वाडीवाल्याला धमकी देतात, नाही आले की त्यांना मारहाण करतात आणि मारहाण करून सगळ्या लोकांना घेऊन जातात किंवा हे लोक आमची वाडीची जमीन आहे, जनावर चरायची जमीन आहे असं त्यांच्यावर आरोप, नाही गेले की त्यांना मारतात। आणि हे राजकारण जसे की मंत्र्याकडे जातात, फडणवीस साहेबकडे जातात, इकडे कलेक्टर साहेबकडे जातात, DSP साहेबकडे जातात, तहसीलदाराकडे जातात आणि खोटे लेटर घेऊन जातात। आमच्याकडे इतके पुरावे की 5 आम्ही पहिल्याने तर याला पाठवण्यात कोर्टात गेले। हे दुष्काळाच्या साली 72ला काय झालं, ही सडक आली, सडक आल्याच्या नंतर सडकाचे काही कारणाने पैसे आल्याच्या नंतर ते पैसे आमच्या वडिलाच्या नावी मिळाल्याच्या नंतर हे 5 भाव होते, रामा जायभाया, यादव जायभाया, पांडुरंग जायभाया, लक्ष्मण जायभाया, हे 5 भावाने काय केलं, आमच्या वडिलाला बोलून घेतलं रात्री 9 वाजता बोलून घेतलं आणि त्यांच्या वाड्या पुढे येऊन धमकी दिली, जरी समजा पैसे माझ्याकडे नाही दिले तुला खतम करू। मला एवढं विचारायचंय की धमकी देणारा नेमकी व्यक्ती कोण आहे? पाठीमागचं काही सांगू नका, आता कळलंय मला सगळं। धमकी देणारा कोण आहे, त्याचं नाव काय आहे? आता सध्या धमकी देणारा मोहन जायभाई आणि गणेश जायभाई हे 2 जण धमकी देऊन हे सगळे गुंडगिरी जमा करून आम्हाला मारहाण करतात। वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार, पोलिसांना, शिरूरच्या पोलिसांना? आम्ही पोलिसाकडे गेलो होतो, पाटोद्या पोलीस स्टेशनला गेलो होतो। पाटोद्या पोलीस स्टेशनला आम्ही 3 इंशा केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की जा तुम्ही खांबे वगैरे रावायला गेलो तर त्यांनी मारलं आम्हाला। मारल्याच्या नंतर मी परत आम्ही गेलो आपलं पोलीस स्टेशनला पाठवता आणि तिथे आम्ही त्याची कंप्लेंट केली। तर आमच्या आधी जाऊन आम्हालाच मारलं आणि आमच्याच आधी जाऊन त्यांनी कंप्लेंट केली। म्हणजे असे गुंडगिरी प्रकार बघतोय माझ्यासोबत आणखी काही शेतकरी। हे सगळं घडलेलं मला यांनी सांगितलंय, मात्र याच्या पाठीमागे याचा नेमकी आका कोण आहे, यांना कोण पोचतोय? याच्या पाठीमागे कोणतरी राजकारणीचा हात आहे मोठा, कारण ते त्याला काही ना काहीतरी मार्गदर्शन करत आहे। त्या मार्गदर्शनाखाली त्याच्या मोहन जायभाई, त्याचे 4 भाऊ मिळून असे हे सगळे
गावातल्या लोकांना सुद्धा जबरदस्ती घेऊन जात सह्या करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला जबरदस्ती, त्यांची इच्छा नसताना किंवा शिरोला जाताना तिथे ते निवेदन देतात जबरदस्ती देतात त्यांना, नाही जर आला तुम्हाला आम्ही असं करू तसं करू धमकी देतात. त्यामुळे लोक काय करतात, नाईलाज असतो जातात. तर लोक सगळे काय झाले भीतीने एवढे झाले. काही लोक आज तर मला बोलले, एक लेडीज बोलली की आम्ही घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार. एवढे भयानक वस्तू आहे, कारण गरीब आहेत ते, कारण राहतो मजूर करून खाणार आहेत. ते आलते भेटायला सुद्धा ती गपचिप दुपारी आली मला, ती सांगायला बाप्पा आम्हाला इथं राहायचं नाही, आम्ही आपला पुढे राहायला जाणार. कारण हे तुमचं जे दृश्य पाहिलं आम्ही 27 तारखेचं, ते आम्हाला काय बघवलं नाही. आमचे लहान लहान मुलं आहेत, आम्ही काही राहू शकत नाही. अशी परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती. काय या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जाऊन भेटलात का? पोलीस अधीक्षक नवीन आले, नवनीत कावंत सर आलेत, इथं त्यांना जाऊन भेटलात का? कलेक्टरना देखील भेट घेतली, काय उत्तर मिळलं तुम्हाला? काही यश म्हणजे तुम्हाला काही पाठपुरावा केलेला काही मिळेल का? आम्ही गेलो होतो 27-28 तारखेला गेलो होतो. ॲडिशनल एसपी साहेब आपले किरण साहेब, काय रे त्यांचा, पांडकर साहेब, हा, त्यांनी आम्हाला सगळं बोलवलं. त्याच्यानं सांगितलं तुम्ही जर कोणी काय केलं तर आम्ही तुमच्यावरती काय 50-50 रुपये दंड भरू, तुम्ही जर याच्यानंतर असा प्रकार केला तर. असं करून त्यांनी आम्हाला परत बोलवलं. त्याच्यानंतर आम्हाला 4 तारखेला परत त्यांनी बोलवलं होतं. आम्ही 4 तारखेला जाऊन आलो. तर ही वडील उपरची जमीन आहे, सगळे पुरावे आहेत, तर ही लोक का तुमच्यावर धटिंग करतात किंवा दादागिरी करतात? मूळ उद्देश यांचा आमच्याकडे खंडणी पाहिजे त्यांना. एवढी जमीन तुमच्या बापाची आहे का? तुम्हाला काय करायची एवढी जमीन, आम्हाला अशी द्या. खंडणीचं नाव घेतले, आता खंडणीमुळे काय घडलं तुम्हाला माहिती सगळं? आता घडलं म्हणजे हे मारहाण करता, त्याचा मागचा उद्देश हा आहे. तर खंडणीला काय शासन काय म्हणतं, तुमच्याकडे पुरावा काय? आता पुरावा आणायचा कुठं? शासन काय म्हणतं की तुमच्याकडे पुरावा काय, त्यांनी खंडणी मागितली, हा पुरावा काय तुमच्याकडे? तोंडी पुरावा आम्ही मानत नाही. खंडणी मागितली जाते, हा, एवढी जमीन तुम्हाला पाहिजे? 8 तारखेला झालं प्रकरण. 8 तारखेला त्यांनी 5 लाख आणि 1 एकर जमीन मागितली होती. आम्ही कंप्लेंट केली पाडा पोलीस स्टेशनला. ही कुणी मागितली रक्कम सगळी एवढी? हे मोहन जायभाई आणि वैजनाथ जायभाई. 5 लाख रुपये एकर जमीन त्यामुळे सगळं भेटून घेऊ, हा, असं बोलले ते आम्हाला. आम्ही तसं लिहिला, अर्ज दिला, पण ते साहेबांनी तुमच्याकडे काहीतरी थोडा तरी पुरावा पाहिजे, कोणतरी साक्ष द्यायला सुद्धा कोणी माणूस नाहीये. एवढी दादागिरी, एवढी दादागिरी, कोणीच साक्ष द्यायला तयार नाही आमच्याकडे. आता त्या दिवशी आम्ही साक्ष द्यायची, आम्हाला कुणी सोडासोडी केली. शेवटी आमच्याच भावकीत आम्हाला 2 नेमावं लागले. आता उद्या कोर्टात गेलं तर कोर्ट काय म्हणणार आहे भावकीतले. की भावकीतले कसं काय, तेच तुमचेच माणसं तुम्हाला कसे सोडायला आले? कारण कुणी साक्ष द्यायला तयारच नाही इथं. आमची आम्हीच, म्हणजे आम्हाला न्यायदाता कोणी आहे का नाही? ही लोकशाही आहे ना, लोकशाही चालली ना, न्याय मिळाला पाहिजे का नाही? हुकुमशाही तर नाहीच ना. काय करायला पाहिजे? नक्कीच भयान वास्तव आहे. 5 लाख रुपये द्या आणि 1 एकर जमीन द्या तरच हे प्रकरण मिटून घेऊ, थेट खंडणीच मागितली जाते. आणि खंडणीमुळे बीड जिल्ह्यामध्ये काय घडलंय गेल्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. ते लोक देखील कुठं आहे ते बघितलेलं आहे. मात्र एखाद्या वेळेस जर वाद घडला आणि त्या वादाच्या ठिकाणी जर साक्षीदार नेमायचा असतं, साक्षीदार सुद्धा आमच्या बाजूने बोलायला तयार होत नाही, असे जे वास्तव आहे बीड जिल्ह्यामधलं आहे. आणि ते शेतकरी सांगतात. माझ्यासोबत आणखी काही शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. काका, नेमकी काय घडलं होतं, काय झालं होतं, नेमकी काय प्रकार घडलेला नेमकी? मी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय केलं, 1 तारखेला स्टंटबाजी केली. स्टंटबाजी अशी केली की टाकीवर येऊन वर पाण्याच्या बाटल्या भरून आम्ही पेट्रोल अंगावतून मरू, आत्महत्या करू, आम्ही आत्मदहन करणार. त्यांनी काही खड्डे खणून ठेवले होते. फक्त हे कशासाठी केलंय त्यांनी की त्यातलं फक्त एकच घर आमच्या विरोधात आहे. वाडी नाही, वाडीमध्ये एक वाड आहे आणि ते वाडा पहिल्यापासून आमच्या आजोबा पंजोबा खपोर पंजोबापासून त्या आमच्या आतापर्यंत आमच्या विरोधात तेवढा वाडाच आहे. राजकीय विरोधात त्यांना काय, आमचा एक पंचायत समिती सभापती राय मोहम्मदला आणि माजी जिल्हा परिषद सदस्य, ह्या कारणाने आम्ही आतापर्यंत समधी एकच होतो. आम्ही राजकीय आमचा एकच पुढारी होता, जालिंदर सानप म्हणून. त्या जालिंदर सानपचा त्यांचा समजाचा आधार घेऊन आम्ही ज्या टायमाला मिटलं होतं, आम्ही काहीला 9 गुंठे दिलेत, काहीला 5 गुंठे दिलेत. आणि मिटत असताना आम्ही जालिंदर सानप आता सध्या माजी सभापती आहे आणि पंचायत समिती मेंबर आहे. त्यांनी खंडणीचा उल्लेख केला. खंडणीचं काय प्रकार? खंडणी त्यांनी आम्हाला त्या टायमाला बी भांडणं करून त्यांनी सांगितलं होतं, आम्हाला 5 लाख रुपये 1 एकर आमचं ठरलेलं आहे, तेवढं आम्हाला द्या, आम्ही मिटून घेऊ, हे त्या टायमाला म्हणले. राजकीय लोकांचे, राजकीय नेते मंडळीचे फोटो दाखवले जातात, काही फोटो देखील समोर आलेले आहेत, जे की जाहेबाई आहे, कोण नामक व्यक्ती आहे, त्यांच्या आणि काही राजकीय लोकांचे काय नेमकी धागेबंदी? नाही, धागेबंदी त्यांचं काय, त्यांचं म्हणजे त्यांना मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री त्यांचाच नाही, मुख्यमंत्री तर आमचा सुद्धा आहे. आम्ही काय थोडेच पाकिस्तानहून आलो, आम्ही इथलेच आहेत, आम्ही स्थायिक इथलचे आहेत ना. ते आमच्या नंतर ह्या वाडीमध्ये तेव्हा नव्हते. सुरुवातीला फक्त इथं नागरेच होते, कठाळे नंतर आले इथं आणि जायबाई नंतर आले. हे नंतर येऊन आमच्यावर इतका दहशत त्यांनी निर्माण केली की आम्हाला रानात जायला, आमच्या रानात यायला आम्हाला ते येऊन देत नाही. आता बघा तुम्ही, आमच्या संघ जे लोक होते आजीदा बोलायचे म्हणून ते आले नाहीत. बीडमध्ये होते, ती नुसते तेवढ्या कारणामुळे ते आलेले नाही. त्यांना त्यांची भीती वाटते, उद्या पुन्हा तू काय गेलता तिकडे, तुला काय बोलायची गरज, हीच दादागिरी त्यांची चालू आहे.
नेमकी ही जमीन घेऊन त्यांना बळकवायची आहे, त्यांना काय करायचं नेमकी जमीन घेऊन? त्यांना ही जमीन आमच्याकडून बळकून कुणाला तरी कंपनीवाल्याला किंवा आपल्या पवनचक्कीवाल्याला कुणाला तरी ती त्यांच्या घशात घालायची. त्यांचा हेच तो उद्देश आहे. त्यांना वाटतं जास्त दादागिरी केली तर हे इकडे येणार नाही, असा त्यांचा मुद्दा आहे. काय ही जमीन घेऊन नेमकी त्या व्यक्तींना काय करायचं नेमकी? ह्या जमीन घेऊन त्यांना कोणाला तरी राजकीय लोकांना विकायची आणि विकून त्यांना त्याचे पैसे घ्यायचे. असं त्याच्यामुळे ते इथं आम्हाला येऊन देत नाही, दहशत करतात, इथं आले की मारहाण करतात आणि ती ही जमीन अशी बळकली. अशी जमीन त्यांनी जवळजवळ 200 एकर जमीन बळकली. आणि 200 एकर आता सध्या बघायला गेलं तुम्ही ते एक नारायण बामन म्हणून आहे आणि त्याची आज 11 एकर जमीन आहे. ह्या जाभ्या लोकांनी त्याची एक फुटभर जमीन ठेवली नाही. नक्कीच ही जमीन घेऊन नेमकी या व्यक्तींना करायचं काय? पाठीमागे आपण बघितलं गेलं पवनचक्कीचा प्रकल्प असेल, सौर ऊर्जा पंप असेल, अशा वेगवेगळ्या लोकांच्या जमिनी हडपल्याचं समोर आले. नेमकी ह्याचं काय करायचं यांना? त्यांना अशाच कंपनीला जमिनी देऊन ते पैसे करायचे, उकळायचे, हा उद्देश त्याच्या पाठीमागचा. म्हणजे जे खंडीचा अर्थ खंडी झाली. काय तुम्ही बोलला नाहीत, काय नेमकी इथली परिस्थिती काय आहे? ही बोलले हीच परिस्थिती आहे. बरोबर. धमकी दिली जाते. हो, धमकी दिली जाते वारंवार. काही बोलण्याचं ऐकायला येतं, काही मागत येत. नक्कीच हे शेतकरी जे आहेत ते इथले शेतकरी आहेत, दगडवाडीचे शेतकरी आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर राजकीय लोकांचे फोटो दाखवायचे, धमकवायचं आणि जमीन लुबडायची. त्याचबरोबर खंडणीची देखील मागणी केली, असा गंभीर आरोप या शेतकऱ्यांना केलेला आहे. 5 लाख रुपये द्या आणि 1 एकर जमीन द्या तरच हे मॅटर मिटू. म्हणजे मॅटर म्हणलं तर सगळा निकाल यांच्या बाजूला लागला. आणि त्याचबरोबर ही जमीन जी आहे 138 एकर याच्यामधली काही जमीन घ्यायची आणि ती कंपनीच्या घशात घालायची किंवा मग काही पवन ऊर्जा असेल किंवा सौर ऊर्जा पंप असेल या लोकांच्या घशामध्ये घालून त्याच्यातून पैसे मिळवायचे, असाच मंडळीचा काही उद्योग या बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे. मात्र हे संपूर्ण हाणून पाडण्याचं काम या शेतकऱ्यांकडनं होतोय. मात्र प्रशासनाकडनं म्हणावी अशी दखल घेतली जात नाही. तात्काळ दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.